हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 89वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघत आहोत. आजही आपण असेच नवीन शब्द बघणार आहोत. ते कोणते एकदा रिवाइज करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. शब्द अनरेस्ट म्हणजे अशांतता किंवा अस्वस्थता, अनस्क्रुप्युलस म्हणजे अनैतिक किंवा तत्वहीन, अनसस्टेनेबल म्हणजे अशाश्वत किंवा अव्यवहार्य, अनटायडी म्हणजे अव्यवस्थित, अनयुज्युअल म्हणजे असामान्य किंवा विलक्षण, अनब्रिंगिंग म्हणजे पालनपोषण किंवा संगोपन आणि अटरली म्हणजे पूर्णपणे किंवा संपूर्णता. चला तर मग या सर्व शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघूया. पहिला शब्द अनरेस्ट म्हणजे अशांतता, असंतोष किंवा अस्वस्थता. याचे समानार्थी शब्द बघूया. एनर्की म्हणजे अराजकता, शासनशून्य किंवा नियमशून्य स्थिती. दुसरा शब्द कमोशन म्हणजे गोंधळ, अव्यवस्था किंवा हलकल्लोळाची स्थिती. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. पीस म्हणजे शांतता, गोंधळ किंवा अस्थिरतेचा अभाव किंवा स्थैर्याची स्थिती. दुसरा शब्द कंटेंटमेंट म्हणजे समाधान, मनःशांती आणि संतोषाची भावना. याचे उदाहरण बघूया. द वर्कर स्ट्राईक लेड टू सोशल अनरेस्ट. कामगारांच्या संपामुळे सामाजिक असंतोष वाढला. नेक्स्ट वर्ड अनस्क्रुप्युलस म्हणजे अनैतिक, तत्वहीन किंवा बेईमान. याचे समानार्थी शब्द अनप्रिन्सिपल म्हणजे तत्वहीन, नैतिक तत्वे किंवा मूल्य नसलेला. दुसरा शब्द डिसऑनेस्ट म्हणजे बेईमान, प्रामाणिकतेचा अभाव असलेला किंवा फसवणूक करणारा. याचे विरुद्धार्थी शब्द स्क्रेप्युलस म्हणजे नैतिक, नैतिक तत्वांचे पालन करणारा किंवा प्रामाणिक. दुसरा शब्द ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, सत्य बोलणारा किंवा फसवणूक न करणारा. याचे उदाहरण बघूया. द कंपनी वॉज नोन फॉर इट्स अनस्क्रुप्युलियस बिझनेस प्रॅक्टिसेस. त्या कंपनीची बेईमान व्यावसायिक पद्धतींसाठी ओळख होती. नेक्स्ट वर्ड अनसस्टेनेबल म्हणजे अशाश्वत, अव्यवहार्य किंवा न टिकणारा. याचे समानार्थी शब्द बघूया. इम्प्रॅक्टिकल म्हणजे अव्यवहार्य, जे व्यवहारात शक्य नाही किंवा अंमलात आणता येणार नाही. दुसरा शब्द अनस्टेबल म्हणजे अस्थिर, स्थिरता नसलेले किंवा सहजपणे बदलणारे. याचे विरुद्धार्थी शब्द सस्टेनेबल म्हणजे शाश्वत, जे दीर्घकाळ टिकू शकते किंवा पर्यावरणीय, आर्थिक किंवा सामाजिक दृष्टिकोनातून योग्य. दुसरा शब्द प्रॅक्टिकल म्हणजे व्यवहार्य, जे व्यवहारात शक्य आणि अंमलात आणता येणारे आहे. याचे उदाहरण बघूया. द करंट लेवल ऑफ रिसोर्स कन्झम्पशन इज अनसस्टेनेबल. सध्याचा संसाधनांच्या वापराचा स्तर अशाश्वत आहे. नेक्स्ट वर्ड अनटायडी म्हणजे अव्यवस्थित, गचाळ किंवा गबाळा. याचे समानार्थी शब्द बघूया. मेसी म्हणजे अस्वच्छ, स्वच्छतेचा अभाव असलेले. दुसरा शब्द डिसऑर्डरली म्हणजे अव्यवस्थित, नियमिततेचा अभाव असलेले. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. टायडी म्हणजे व्यवस्थित, नीटनेटके आणि सुव्यवस्थित. दुसरा शब्द क्लीन म्हणजे स्वच्छ, मळ किंवा घाण नसलेले. याचे उदाहरण बघूया. हिज डेस्क इज ऑलवेज अनटायडी. त्याचा टेबल नेहमीच अव्यवस्थित असतो. नेक्स्ट वर्ड अनयुज्युअल म्हणजे असामान्य, असाधारण किंवा विलक्षण. याचे समानार्थी शब्द एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे असाधारण, सामान्यतेच्या पलीकडचे किंवा विशेष. दुसरा शब्द युनिक म्हणजे विलक्षण, अत्यंत वेगळे किंवा अद्वितीय. याचे विरुद्धार्थी शब्द कॉमन म्हणजे सामान्य, नेहमी आढळणारे किंवा सामान्य. दुसरा शब्द युज्युअल म्हणजे नेहमीचा, नेहमीप्रमाणे किंवा नियमित. याचे उदाहरण बघूया. हिज अप्रोच टू सॉल्विंग प्रॉब्लेम्स इज अनयुज्युअल बट इफेक्टिव्ह. समस्या सोडवण्याची त्याची पद्धत असामान्य पण प्रभावी आहे. नेक्स्ट वर्ड अपब्रिंगिंग म्हणजे पालन-पोषण, संस्कार किंवा संगोपन. याचे समानार्थी शब्द बघूया. नर्चर म्हणजे पालन-पोषण किंवा संगोपन, शारीरिक, मानसिक आणि नैतिक वाढीसाठी दिलेले शिक्षण आणि देखभाल. दुसरा शब्द ट्रेनिंग म्हणजे शिक्षण, कौशल्य
आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी दिलेले मार्गदर्शन. याचे विरुद्धार्थी शब्द निग्लेक्ट म्हणजे उपेक्षा, काळजी किंवा लक्ष न देणे. दुसरा शब्द इनडिफरन्स म्हणजे असंवेदनशीलता, भावनांचा किंवा काळजीचा अभाव. याचे उदाहरण बघूया. अ नर्चरिंग अपब्रिंगिंग फोस्टर्स कॉन्फिडन्स इन चिल्ड्रन. प्रेमळ संगोपनामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. नेक्स्ट वर्ड अटरली म्हणजे पूर्णपणे, निखालसपणे किंवा संपूर्णता. याचे समानार्थी शब्द बघूया. कंप्लीटली म्हणजे पूर्णपणे, एखादी गोष्ट संपूर्णपणे किंवा पूर्णतः करणे. दुसरा शब्द ॲब्सोल्युटली म्हणजे एकदम, कोणत्याही अटींशिवाय किंवा अपवादांशिवाय. याचे विरुद्धार्थी शब्द पार्शियली म्हणजे अंशतः, एखादी गोष्ट केवळ काही अंशात किंवा भागात करणे. दुसरा शब्द स्लाइटली म्हणजे थोडेसे, अत्यल्प प्रमाणात किंवा थोडेसे. याचे उदाहरण बघूया. द प्लॅन फेल्ड अटरली ड्यू टू लॅक ऑफ प्रिपरेशन. तयारीच्या अभावामुळे योजना पूर्णपणे अपयशी ठरली. तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया. कीप प्रॅक्टिस इन इंग्लिश. बाय.